विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेत महिला आयोगाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत आयोगाची कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्व आणि अडचणींचा आढावा घेतला गेला। या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या। मात्र महिला आयोगाच्या आजी-माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। यशोमती ठाकूर, आशा मिरगे आणि आभा पांडे यांना बैठकीतून डावलल्याचा आरोप करण्यात आला। विदर्भातल्या 11 जिल्हे आणि मराठवाड्यातले 8 जिल्हे यातल्या कोणालाही बोलवलं नाही। चंद्रपूरची विजया बांगड, नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे या माजी राज्य महिला सदस्य, अमरावतीच्या ज्यांनी महिला बालविकास मंत्री म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्या यशोमती ठाकूर या कोणालाही या मिटिंगला बोलवलेलं नाही। हा माझा आक्षेप आहे। आणि मग माझ्या भावड्या मनाला प्रश्न पडतो की काय मुंबई, नाशिक, पुणे इथेच महिलांवर अत्याचार होतात? विदर्भातल्या महिलांवर अत्याचार होत नाही? आणि काय महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची, धोरणं बनवण्याची समज ही तिकडच्याच समाजसेविकांना आणि राजकारण्यांना आहे? जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे। त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता, नीलमताई तर दिवसभर राजकारण करतात। ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं। पण ठीक आहे, तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या, पण मराठवाडा असो, विदर्भ असो, या इथं पण आहेत ना सक्षम आहे। त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी म्हणून मी एक बैठक घेणार आहे। पण ते काय म्हणतात, बोलेंगे तो बोलता है। परत मी बैठक घेतली की म्हणणार यांनी का नाही बैठक कशाला घेतली। त्यामुळे मला असं वाटतं की असे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना रस्त्यावरती वगैरे सोडून द्यावं कुठे पण, त्यांना काय करायचं ते करू दे। आयोग असेल, आम्ही उपसभापती कार्यालय असेल, सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करतोय।